आखे तो देखो मला मारते आता. चुकीचं आहे. रात्रीच्या वेळेला असं केलं तर मध्ये हेडलाईट त्याने चालू ठेवला आणि असं झाली. मधी पण असं केलेलं. चालू राहून द्यायचं नाही. गाडी आता बंद करून उचल घे पुढे. जुलैची स्टार्टिंग आहे त्यामुळे पाणी थोडं कमी आहे, त्यामुळे तो अलो केलं जात आहे यायला. बट जर पाणी वाढलेलं असलं तर येऊ देत नाही तिथं. हे मी मगाशी पण बोललो आहे. किती मम्मी नंबर आहे. मी उमरेच्यात पाय नाही टाकलेला. एकदम अंजा करी कसलं बसले मग. हा रोड आहे, तिथून आला की पूर्ण कोकण. आवाज करणार. आम्ही इथे खेळायचो लहानपणी या ग्राउंडवर. आता आठवते का? फुल शेती सगळीकडे. म्हणून मला ते पुणे बिणे नाही आवडत राहू. एवढं शांत बघ की, केवढं शांत आहे. एवढं शांत आहे सगळं, एकदम शांत एरिया. सो तुम्हाला काय आवडतं, म्हणजे सिटी, गाव? मला तर गाव बरं वाटतं. हे गाव नाही, तसं शहरच आहे गडिंग्लज, बट आम्ही जरा गडिंग्लजच्या बाउंड्रीवर राहतो, मग त्यामुळं अजून शेती वगैरे आहे इथं. आणि अजून एक गोष्ट दाखवायची होती मला. ही मूवीचं एडिटिंग सुरू आहे जवळपास. हे खूप मोठं आहे, त्यामुळं खूप वेळ लागतो. तो काय झालं, पाऊस आहे, त्यामुळे मी असं पाऊस आहे आणि या साईडून यायला जागा नाही, त्यामुळे मी इकडून आलो. सगळे अजून बाहेरच आहेत, आवरलेत की नाहीत. तर हा रोड आता मोठा झाला आहे, आधी छोटा होता. डायरेक्ट गोव्याला जाता येतं, आंबोलीला जाता येतं या रोडने. सो आम्ही रामतीर्थला चाललो होतो या रोडनं. पाऊस फुलला आहे. कसं वाटतं इथं? पाऊस फुलला आहे एकदम. प्रभू रामचंद्राच्या पदस्पर्शाने पावन झालेले पवित्र भूमी रामतीर्थ. रामतीर्थची थोडी स्टोरी मी बघतो आता, रिसर्च करून सांगतो मी. उलट ते घर चांगलं, ती कॉलनी चांगली. महकता है आज तो मेरा तन प्यासी हूँ, मुझे भर ले अपनी बाहों में. जरा जरा महकता हे जंगल पूर्ण रामतीर्थ आहे. समोर आता गवा मला पण म्हस आहे, पण म्हैस आहे. पाऊस आहे खूप जास्त आहे. आम्ही अजून थोड्याशा 2 छत्र्या आणल्या पाहिजे होतं. आम्ही भिजायचे आहे आलो, पण भिजून पण नाही चालत नाही. इथून हे पाणी जातं हिरण्यकेशी नदीला, जे बडगाव पूल आहे वगैरे. सो काही जण ना तो ना व्हिडिओ बनवायला तिथं जाऊन थांबलेलो, पण त्यावेळी पाणी नव्हतं, उन्हाळ्यात आलेलो. तर आता आम्ही या पुलावर आलोय. पुलावर पाणी बघा, इकडून आले फुल पाणी, अँड या साईडला पण फुल पाणी, आणि मध्ये हा छोटासा पूल आहे. शक्यतो खूप जास्त पाणी वाटल्यावर सोडत नाही तिथं, बट आता ओपन आहे, कारण अजून सुरुवात आहे. तर हे मंदिर आहे रामतीर्थमधलं. जय श्रीराम. इथं हनुमानाची पण मूर्ती आहे, आणि म्हणून छोटंसं मंदिर आहे. हनुमानाची मूर्ती दिशा ना एका विशिष्ट दिशेला असते, पण इथं वेगळी आहे.
तिथे एक विठ्ठल रुक्मिणीची मंदिर आहे, मूर्ती आहे छोटीशी. तर इथं थांबलो आहे मी, म्हणजे पाऊस लागत नाही त्यामुळं. होय. काय करायलेस, काय बघालेस? हनुमान चालीसा वाचायलेस काय इथे? आम्ही पुलावून जाणार आहे. होय, ते काय आहे ते? बघायचंय फॉरेस्ट. अरे तिथे जाऊन थांबाय भारी वाटेल ना. इथं फुल जंगल आहे, फुल घनदाट जंगल आहे रामतीरच्या इथं. परत एकदा आम्ही जातो त्या फुलावर, कारण इथं फोटो वगैरे काय काढले नाही तो. तर आता पाऊस गेलेला आहे, सो आम्ही तिथं जाऊ शकतो. आता आत फोटो काढलेच नाहीत मगाशी काय. सो तिथं आय थिंक न्यूजवाले कोणतं आलेत, ॲड करालेत. जुलैची स्टार्टिंग आहे त्यामुळं अजून पाणी हा काढतो. जुलैची स्टार्टिंग आहे त्यामुळं पाणी थोडं कमी आहे, त्यामुळे तो अलो केलं जातं आहे यायला. बट जर पाणी वाढलेलं असलं तर येऊ देत नाही तिथं. हे मी मगाशी पण बोललो आहे. ती मज्जा बघा माझ्या इकडे की समज. आता या साईडला पण पाणी आहे फुल, राईट, समोर पण पाणी आहे. तिथे तर एकदम जास्त स्पीड आहे तिथे पण. आणि सो इथं काही सपोर्ट नाही आहे दुसरा. सो माझा एक प्रश्न आहे माझा, समजा पूल पडला इथं, काय तर बोलायचं. समजा जर पूल पडला तर इथं काय ऑप्शनच नाही बाई. डायरेक्ट आज काय यायला आम्ही निघायलाच वेळ झालेला. आम्हाला 3 वाजलेले, त्यामुळं लवकरात लवकर म्हणजे पटकन कोणता स्पॉटवर जाता येईल विचार करतो. तो रामतीर्थ आमच्या इथून खूप जवळ आहे, लाईक 15-20 किलोमीटरवर आहे. त्यामुळं आम्ही इथं आलो. नाहीतर आम्ही आज प्लॅन होता आंबोली किंवा कावळी सात, बट ते थोडं जास्त लांब पडेल आणि त्यासाठी जरा लवकर जायला पाहिजे आम्ही. सो त्यामुळे इथे आलो आज. अँड नेक्स्ट टाईम ज्यावेळी जिजू वगैरे असतील त्यावेळी आम्ही लांब आंबोली, कावळी सात, परत हिरण्यकेशी उगम, तो तर खूप बघण्यासारखा आहे. तिकडे जाईल नेक्स्ट टाइम. यायला नाही आज भिजायला होई ना. पप्पा तुम्ही तिरुपतीला जाऊन आलाय? हे बघ, हे बघ, हे घे तुझं नाव. नाही पर्यटक नाही. पाऊस यंदा लेट झाल्यामुळे ना आत्ता थोडी गर्दी वाढली. मग अशी 2-3च गाड्या होत्या आम्ही आलो त्यावेळी. पार्किंगला 40-40 गाड्या होत्या. फुल नसते हो, मंदिर आहे ना. नाही बघितलं आम्ही मग त्यावेळी. आता पाऊस लेट झाला म्हणजे काय होणार. पार्किंग काय 15-20 दिवस पाऊस लेट झाला घेऊ. आता काय आलंय, बॅटरी डाऊन झालं, मी लाईट सुरू केली. गाडी न्यूट्रल कर, गाडी मागे सोडी आणि घसातील प्रज्वलन केअर टाकूया. फुल मोठी. सेकंड मध्ये घातलायस ना. हां सेकंड. फोटो टाकू का? हेडलाईट सुरू राहिले त्यामुळे बॅटरी डाऊन झाली. कसं काय करतोय काय माहित प्रत्येक वेळेला. मध्ये हेडलाईट त्याने चालू ठेवला आणि असं झाली. मधी पण असं केलेलं ना. चालू करून गाडीच बंद करून उचल घे पुढं. बंद करू हे बसा बटाटा. हेडलाईट सुरू आहे. हेडलाईटच करा नाही तिसरी. हेडलाईट सुरू होतं. मी पहिला तुला म्हणलं आखे तो देखो. सुटला. मला मारते आता. अगं नाही ते बरं चुकीचं आहे. रात्रीच्या वेळेला असं केलं तर. अरे त्यांनी हे केलं म्हणून. आता बंद करायची गाडी. आता आजरेत आपण जायचं आहे काय. गाडी चालू राहून आम्ही घेतो तू गाडी फिरवून आणू. नको चला आता डायरेक्ट. हेडलाईट सुरू राहिलेला आणि सकाळचं काय होतंय, पाऊस लावून हेडलाईट लावलेला बट लाईटमध्ये दिसत नाही हेडलाईट सुरू मला पाठी मग आहे. आता जायचं सांगलंय तर या गाडीच्या पुढल्या आपल्याला कुठं जायचं विचार. कुठलं? त्या काळ्या गाडीच्या पुढल्या आपल्याला तिथे घे. त्या गाडीत पाठी म्हणून गाडी घ्या. ते
ठीक आहे मी इथं जायचं काय विचार. चला मग डायरेक्ट चला. इथं बस चाल. असं वाट फ्लोर हा फ्लोर बुक केल्यासारखं वाटायला कोणच नाही इथं. आता येणार की होय साक्षी पाटील. आज दिवसभर आपण बाहेर घालवलेला आहे मस्तपैकी. असं वाटत आहे की परत शुक्रवार यावा. शुक्रवार नाही परत शनिवार यावा उद्या. परत पुढं शनिवार यावा. कुठे 2 दिवस मला वाटायच नाही ती याच्यात. मी तर कधी मी शुक्रवारी आलो काय मी गुरुवारी आलो. लाईट एवढी कडक पडत नाही काय नाही पावसामुळे ना. पावसामुळे हा मला पण पाऊस कसला मोठा आहे सांगा. डल वाटत नाही पावसामुळे नाही डल वाटत का पावसामुळं. अरे पाऊस नाही आहे. मग रात्रीचा अवघड आहे पावसात जायला आपल्याला. असं लाईट काय झालं लाईट हे आहे रे. हां हे आहे. यामुळं लाईट का दिसणार झाली आम्हाला. ते सगळं हे झालंय बाष्पीभवन. आता दिसणार काच जरा हे पाहिजे की ते साफ नव्हती अंदाजान काच. हळू काचावर सगळं. सो गाईज आम्ही रामतीर्थला जाऊन आलेलो आहे. आज सेकंड डे आहे. वहिनी म्हणा 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 काशी झोपल्या. साक्षी पाटील पाऊस एवढा जोरात सुरू आहे ना बाहेर. समोरचं पूर्ण शेत भरलंय आमच्या इथलं. मग तुम्हाला दाखवतो. फुल पाणी. आम्ही लहानपणी बोट सोडायचो त्याच्यात. इथं पण